विविध बातमी। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल 2 तास बंद दाराआड चर्चा झाल्याचं कळतं आणि यामुळे नेमकं राजकीय कारण नेमकं राजकारण याच्यामध्ये काय असू शकतं याबद्दल सध्या चर्चा रंगतायत। शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये 2 तास गुफ्तगू। सिल्व्हर ओक मधल्या बैठकीमागचं नेमकं राज काय? पवार काकांनी राज ठाकरेंना कोणता दिला कानमंत्र? ज्यांचे डावपेच आणि गुगली भल्या भल्या राजकीय पंडितांना चक्रावून सोडतात असे शरद पवार। गंगा में स्नान करना चाहिए राज ठाकरे को। छठ पूजा उसके घर के बाहर आके करेंगे हम लोग। येऊन तर बघ साल्या, परत जातो की नाही बघ। आणि ज्यांची धारधार वक्तृत्व शैली भल्या भल्या राजकीय नेत्यांचाही बुरखा टराटरा फाडते असे राज ठाकरे। आणि जर हे 2 राजकीय दिग्गज तब्बल 2 तास गुफ्तगू करत असतील तर राजकीय गोटात खळबळ उडणारच। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी सकाळी शरद पवारांचं मुंबईतलं सिल्व्हर ओक निवासस्थान गाठलं आणि दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर आता अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जाऊ लागलेत। आतापर्यंत एक हाती सत्ता द्या अशी भाषा राज ठाकरे यांच्याकडनं ऐकायला मिळायची, मात्र एक हाती सत्तेचं स्वप्न बघण्याचे दिवस सरलेत हे राज ठाकरे यांना उमगलंय। यासोबतच सत्तेमध्ये भागीदार होण्यासाठी प्रबळ आणि शक्तिशाली नेतृत्वाचा हात पकडणं हीच काळाची गरज आहे हे सुद्धा राज ठाकरे यांना कळल्याचं दिसतंय। लोकसभेच्या ईशान्य मुंबई आणि कल्याण डोंबिवलीच्या जागेसंदर्भात राज ठाकरे आणि शरद पवारांमध्ये चर्चा झाल्याचं सूत्र सांगतायत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सोबत व इतर पक्षांसोबत आघाडी होणार हे निश्चित आहे, पण त्या आघाडीमध्ये मनसे राहणार नाही हे पण घोषित करण्यात आलेलं आहे। आता कोणी काही अर्थ काढत असते तर त्याला ते उत्तर देता येणार नाही, पण मनसेबाबत किंवा मनसेसोबत कुठलीही आघाडी होणार नाही ही सत्य परिस्थिती। मध्यंतरी राज ठाकरेंनी शरद पवारांची पुण्यात जाहीर मुलाखत घेतली। या मुलाखतीनंतर दोन्ही नेत्यांमधलं सख्य चांगलंच अधोरेखित झालं। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं चाचपणी करून पाहिली, मात्र राज ठाकरेंचा उत्तर भारतीयांविरोधातला सूर पाहता काँग्रेसनं मनसेला आघाडीत सामावून घेण्यास सपशेल नकार दिला। मनसे जागा मागणार का आघाडीमध्ये आणि आघाडी मनसेला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेणार का हा चर्चेचा विषय सध्या आहे। मनसेला आघाडीमध्ये घेणं काँग्रेसला देशपातळीवर परवडणारं नाही, मात्र राष्ट्रवादीला तशी काही बंधनं नाहीत। राष्ट्रवादी मनसेला स्वतःच्या कोट्यामधली जागा देऊ शकते। त्याआधी मनसे आणि भाजपमधल्या वाढत चाललेल्या जवळीकतेची देखील महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली। इथं देखील राज ठाकरेंची उत्तर भारतीयांविरोधातली भूमिका पक्षासाठी उत्तरेकडच्या राज्यात मारक ठरू शकते हे भाजपला उमगलं आणि त्यांनी राज ठाकरे यांना 2 हात दूर ठेवणंच पसंत केलं। सध्या मोदी विरोधात उभ्या राहत असलेल्या महाआघाडीचं नेतृत्व करू पाहणारे शरद पवार हे राज ठाकरे यांच्या वक्तृत्व शैलीचा, राज ठाकरे यांच्या करिश्म्याचा योग्य उपयोग करू शकतात। तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी दिलेल्या मदतीच्या हाताची परतफेड विधानसभेत करता येऊ शकते का याच विचारात राज ठाकरे असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे। अखेर राजकारण म्हणजे आकड्यांचा खेळ आहे असं म्हणतात आणि सत्तेच्या समीकरणात आकड्यांची जमवाजमव करताना योग्य वेळी कुणाचा हात पकडायचा आणि कुणाची साथ सोडायची याचं सूत्र ज्याला कळलं त्यासाठी सत्तेची दारं नक्की उघडतात। आणि आता हा फॉर्म्युला सत्तेसाठी धडपडणाऱ्या राज ठाकरेंसाठी कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय कुडकेलवार आणि विवेक कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।